नमस्कार, मी सुदर्शन जगदळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आहे। आम्ही सकाळीपासून स्मार्ट सिटीमध्ये कोणते प्रोजेक्ट आहेत बालेवाडीमध्ये त्याची चौकशी आणि जाऊन पाहणी चालू केलेली आहे आणि ह्याच्यातले जवळपास 100% काम झालं असं दाखवलं जातं आहे। आणि तुम्ही जर कामाची अवस्था बघत असाल तर हा प्रोजेक्ट ॲक्च्युली आम्हाला शोधण्यासाठी अर्धा पाऊण तास चालावं लागलं। त्याच्यानंतर कळलं की हा एक प्रोजेक्ट आहे, हा बुकझानिया म्हणून नावाचा हा प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये आम्हाला असं दिसतं की यांनी पालिकेला हँडओव्हर करण्याची प्रोसेस इनिशिएट केली, पण कामाची सद्य परिस्थिती जर बघत असाल तर मी हँडओव्हर करायच्या आधीच अशी परिस्थिती आहे की याचं गेट पण कुजलेलं आहे। म्हणजे इतक्या लो क्वालिटीचं काम, मला असं वाटतं की भ्रष्टाचाराचं खूप मोठं जड हे 980 कोटी स्मार्ट सिटीमध्ये पैसे खर्च केले म्हणतात। त्याच्यामध्ये आतल्या जर वस्तू बघतात सगळ्या गंजलेल्या आहेत, तुटल्या आहेत। हँडओव्हर करायच्या आधीची कंडिशन अशी आहे, म्हणजे तुम्ही बघत असाल की एक सामान्य माणूस किंवा एक नोकरदार वर्ग आपल्या कमाईच्या नाही म्हणलं तरी 50-60% पैसे टॅक्स रूपी, कर रूपी सरकारला भरतो। म्हणजे पुणे महानगरपालिका असेल, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, पण त्याच्यातून आपल्याला काय मिळतं तर अशा उद्ध्वस्त केलेल्या निरुपयोगी गोष्टी। म्हणजे आपल्याला विचारलं होतं का कोणी की असं काय केलं पाहिजे या भागामध्ये? आपल्याकडे कुणी आलं नाही की त्यांनी काय केलं पाहिजे स्मार्ट सिटीमध्ये, आणि त्यांना वाटेल तसे प्रोजेक्ट लागले, वाटेल तसे पैसे वाटले। आणि हा जो प्रोजेक्ट आहे ह्याचं जवळपास 1,66,00,000 बजेट आहे, पण अजूनही नागरिकांच्या उपयोगाचं काहीच नाही झालेलं। म्हणजे 2016ला स्मार्ट सिटी चालू झाली, 2024मध्ये येत आज आपण, पण अशा कितीतरी वास्तू आहेत ज्या बंद उभा केल्यात, पैसे खर्च केले आणि अशाच पडून आहेत। आम आदमी पार्टी या गोष्टीचा निषेध करते आणि इनफॅक्ट अशा गोष्टीचीच ईडी चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना वाटतं। कारण याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, लोकांना याच्यात निर्णयात सामावून नाही घेतलेले यांनी। तर हे जे काही भ्रष्टाचाराचं प्रकार आहेत आम्ही एक्सपोज करत राहूत आणि आपल्या पैशाची कशी नासाडी केली जाते। म्हणजे बालेवाडीमध्ये टँकरनं पाणी घेतो आपण, म्हणजे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, पण वास्तू उभा करण्याचा सर्रास सपाटा बालेवाडीमध्ये लावला आहे। 980 कोटीचा खर्च कुठं केलाच हाच प्रश्न आहे खरं मुळामध्ये। मी तुम्हाला असे सातत्याने व्हिडिओ देत राहील या स्मार्ट सिटीच्या अवतीभोवतीच्या प्रोजेक्टचे। धन्यवाद।